कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत 18 वर्ष आणि त्यापुढच्या वयाच्या सर्व नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस द्यायचा आणि लसींचा निर्धारित कोटा राज्य सरकारांना खरेदी करण्यासाठी तसंच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं काल घेतला. या निर्णयाशी संबंधित विविध पैलूंविषयी केलेली चर्चा. श्रोते हो, देशातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं तिसऱ्या टप्प्यात वेगवान आणि खुल्या लसीकरण धोरणाची काल घोषणा केली. यानुसार देशातल्या 18 वर्ष आणि त्यापुढच्या वयाच्या सर्व नागरिकांना येत्या 1 मे पासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशातल्या कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध आढावा बैठका घेतल्या. या बैठकांनंतर प्रधानमंत्र्यांनी लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर केला. या टप्प्यात लसींची किंमत, खरेदी, पात्रता, निकष आणि लसीकरण या सर्व बाबींमध्ये लवचिकता आणण्यात आली आहे. केंद्र सरकारची सध्या सुरू असलेली लसीकरण मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत वैद्यकीय कर्मचारी, कोरोना योद्धे आणि 45 वर्षावरच्या सर्वांना मोफत लस मिळत राहणार आहे. भारतात सध्या जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू असून येत्या काळात तिचा वेग आणखी वाढवला जाणार आहे. 18 वर्षावरील वयाच्या सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या अनुषंगानं राज्यात योग्य नियोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं समाजातल्या सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे. नागरिकांची कोरोनापासून सुरक्षा आणि देशातला कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येण्याच्या दृष्टिकोनातून 18 वर्ष आणि त्यापुढच्या वयाच्या सर्व नागरिकांना लस द्यायच्या केंद्राच्या निर्णयाचा काय आणि कसा फायदा होणार आहे याविषयी इकोसेल कंपनीच्या सहसंस्थापक आणि संशोधन प्रमुख सानिया भालेराव यांनी मत मांडलं. ऐकूयात. 18 वर्षांवरील सर्वांना 1 मे पासून करोनाची लस घेता येणार आहे असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झाल्यास हा अत्यंत योग्य असा निर्णय आहे. सध्या करोना बाधित लोकसंख्येचा अभ्यास केल्यावर असं दिसून येतं आहे की 18 ते 40 या वयोमानामधील जवळपास 30 ते 40% जनता करोनाने ग्रस्त होते आहे. त्यामुळे लोकसंख्येतील मोस्ट इन्फेक्टेड पॉप्युलेशन, त्याची टक्केवारी, त्याचप्रमाणे इन्फेक्शन स्प्रेडेबिलिटी म्हणजे आजार पसरण्याची क्षमता, R0 सारखे पॅरामीटर्स बघता लसीकरणाकरता वयोमर्यादा 18 वर्षांपासून पुढे करणं हे वैज्ञानिक मार्गाकडे उचललेलं एक योग्य पाऊल आहे. यामुळे आता जास्तीत जास्त लोकसंख्येला लस घेता येणार आहे आणि त्यामुळे नक्कीच करोना संक्रमणाला आणि या रोगाच्या सिव्हिरिटीमुळे होणाऱ्या मृत्यूदराला आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे लोकसंख्या बघता जवळपास 1 वर्षभर हे लसीकरण चालू राहणार आहे. त्यामुळे आज लसीकरणासाठी नाव नोंदवलं की लगेच 2-3 दिवसात नंबर लागेल असं प्रत्येक वेळी कदाचित होणार नाही. रजिस्ट्रेशन नंतर काही दिवस वाट पाहावी लागू शकते. आपलं शासन लसीकरण अधिक इफिशियंट होण्यासाठी पावलं उचलणार आहेच. आपण या काळादरम्यान थोडं संयम बाळगायला हवा. आपण इथपर्यंत आलोच आहोत. अनेकांनी करोनामुळे आपले जवळचे लोक गमावले आहेत, मृत्यू जवळून पाहिले आहेत. आता थोडा अधिक संयम आणि जबाबदारी दाखवून जास्तीत जास्त जीव कसे वाचतील याचा विचार करून आपण पुढे जायला हवं आणि या वाटेवर चालत असताना हा निर्णय म्हणजे एक योग्य पाऊल आहे.
श्रोते हो, देशातल्या कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातले नामवंत डॉक्टर्स आणि औषध निर्माण कंपन्यांच्या प्रमुखांशी कोविड प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहिमेसंदर्भात चर्चा केली. आज प्रधानमंत्र्यांनी लस उत्पादक कंपन्यांचे प्रमुख आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यापूर्वी सर्व पैलू पडताळून प्रधानमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. या तिसऱ्या टप्प्यात स्थानिक गरजांनुसार लस बनवण्याची परवानगी उत्पादकांना देण्यात आली आहे. लस उत्पादकांनी उत्पादन वाढवावं असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी दिले आहेत. एकूण उत्पादित लसींच्या मात्रांपैकी 50% मात्रा केंद्र सरकारला देण्यात याव्यात, तर उर्वरित 50% मात्रा राज्य सरकार आणि मुक्त बाजारातही विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या लसींच्या मात्रांची किंमत आधीच निश्चित केलेली असेल. राज्य सरकारांना लसींच्या अतिरिक्त मात्रा थेट उत्पादकांकडून आणि खुल्या बाजारातून विकत घेण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. लसींचा निर्धारित कोटा राज्य सरकारांना खरेदी करण्यासाठी तसंच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे आपापल्या राज्यात लसीकरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारांना कसा फायदा होणार आहे, राज्यांना या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेचं कसं नियोजन करता येणार आहे, याविषयी आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे यांनी मनोगत व्यक्त केलं. ऐकूयात. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय काल घेतलेला आहे. त्यानुसार 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार आहे. हा निर्णय अत्यंत चांगला असला तरी मागचा अनुभव लक्षात घेता काही बाबतीत आता नियोजन प्रशासनाला करावं लागणार आहे आणि ते नियोजन करण्याचं मोठं आव्हान हे प्रशासनापुढे असणार आहे. सर्वप्रथम जर काय करावं लागेल तर लसीकरण केंद्रांची संख्या ही वाढवावी लागणार आहे. सध्या देशामध्ये सुमारे 73,000 लसीकरण केंद्र आहेत. ही संख्या जी आहे ती दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक ही करावी लागणार आहे, कारण देशामध्ये तरुणांची संख्या ही सर्वाधिक आहे आणि त्यांना लस देत असताना केंद्रांची संख्या ही अपुरी पडू नये म्हणून ही लसीकरण केंद्र वाढवणे हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि लसीकरण केंद्र वाढवली की अर्थातच मनुष्यबळ वाढवणं ही गोष्ट करावी लागेल. सध्या देशामध्ये जे करोनाबाधित रुग्ण आहेत त्यांचे उपचार सुरू आहेत आणि त्या उपचारासाठी प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणा ही काम करत आहे आणि अशा वेळेला लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी देखील मनुष्यबळ आता वाढवण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे आणि ते लसीकरण केंद्र वाढवत असताना मनुष्यबळ वाढवलं तरच योग्य प्रमाणामध्ये लसीकरण हे होऊ शकणार आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे तांत्रिक अडचणी ज्या आहेत ते येऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागणार आहे. मागच्या वेळेचा जो अनुभव लक्षात घेता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला तांत्रिक अडचणी आल्या. त्यानंतर 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही काही प्रमाणात अडचणी आल्या. मग आता हे 2 निर्णय घेताना जेव्हा अडचणी आल्या तो अनुभव पाहता आता 18 वर्षांपुढील तरुणांना जेव्हा हे लसीकरण करायचं आहे त्यावेळेला तांत्रिक अडचणी कुठल्याही येऊ नये याची खबरदारी ही घ्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा असा असेल तो म्हणजे एवढं लसीकरण केंद्र आहे, मनुष्यबळाची व्यवस्था केली, तांत्रिक गोष्टी केल्या, परंतु लस जी आहे ती योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा हा प्रत्येक केंद्रापर्यंत करणे हे एक मोठं आणि जबाबदारीचं आणि महत्वपूर्ण असं काम असणार आहे. लस जी आहे ती सर्व केंद्रांना योग्य प्रमाणात वाटली गेली तर तरुणांना किंवा 18 वर्षापूर्वी असलेल्या नागरिकांना या लस जी आहे किंवा त्यांचं लसीकरण हे योग्य प्रमाणात होऊ शकेल आणि या परिस्थितीवरती आपण लवकरच मात करू शकतो. आणि त्या दृष्टीने या गोष्टींकडेही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय जो आहे तो खूप चांगला आहे कारण की सर्व नागरिकांची हीच अपेक्षा होती की कधी सर्व साधारणतः 18 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचा निर्णय होतोय. तो निर्णय काल घेतलेला आहे. आता जबाबदारी नागरिकांची पण आहे, त्यासाठी आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे. ते नोंदणी करणे त्याचबरोबर कुठल्याही लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये याच्याही गोष्टींचा बाबतीत आहे तो विचार केला पाहिजे. त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त या नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी नोंदणी करणं हे तितकंच आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी जर पूर्ण व्यवस्थित झाल्या तर मला वाटतं की ही लसीकरणची मोहीम जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे.
श्रोते हो, देशातल्या 18 वर्ष आणि त्यापुढच्या वयाच्या सर्व नागरिकांना आता कोविड-19 प्रतिबंधक लस घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातली मोठी लोकसंख्या आता लसीकरणासाठी पुढे येणार आहे. यासाठी प्रशासनाला योग्य प्रकारे नियोजन करावं लागणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी, लसींची उपलब्धता, लस द्यायच्या वेळापत्रकाची आखणी, लसीकरण यंत्रणेमधला समन्वय साधणं, कर्मचारी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं अशा अनेक पातळ्यांवर प्रशासनाला काम करावं लागणार आहे. कोविड-19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचा आवाका बघता प्रशासनाला कशा प्रकारे नियोजन करावं लागणार आहे याविषयी आरोग्य पत्रकार सुजित तांबडे यांनी आपले विचार मांडले. ऐकूयात. केंद्र सरकारने काल काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये आता उत्पादित झालेल्या लसींपैकी 50% लसी या केंद्र सरकारला देण्यात येणार आहेत. तर उर्वरित 50% लसी या राज्य सरकार आणि खुल्या बाजारात खरेदी देता येणार आहेत. या निर्णयामुळे साहजिक अर्थ आहे देशात आणि राज्यामध्ये लसीकरणाला वेग येणार आहे. सध्या जर चित्र पाहिलं तर अनेक लसीकरण केंद्रांवरती नागरिकांची गर्दी होत आहे आणि ही गर्दी या निर्णयामुळे कमी होणार आहे. आतापर्यंत केंद्र सरकारच्याच पातळीवरती लसींचे वितरण करण्यात येत होते. आता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे राज्य सरकार, खाजगी हॉस्पिटल आणि औद्योगिक संस्था यांना थेट लस खरेदी करता येणार आहे. अर्थात त्या उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना एक बंधन घातलेलं आहे की त्यांनी त्याचं नियोजन जे आहे ते केंद्र सरकारला 50% आणि राज्य सरकार, खाजगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्था यांना 50% द्यायची आहे. आणि या लस खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी देखील काही बंधनं जी आहेत ती घातलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादित कंपन्यांना लसींची किंमत ही अगोदरच जाहीर करावी लागणार आहे. मात्र नागरिकांच्या दृष्टीने जर विचार केला तर जी लसीकरण केंद्र आहेत त्या लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांना मोफतच या लस दिली जाणार आहे. मात्र जे खाजगी हॉस्पिटल किंवा औद्योगिक संस्था असतील तिथे त्यांना काही शुल्क जे आहे ते द्यावं लागणार आहे. उत्पादित कंपन्यांच्या एकूण लसींपैकी जे 50% लसी ह्या केंद्र सरकारला दिल्या जाणार आहेत त्याचेही केंद्र सरकारच्या पातळीवरती नियोजन केलं जाणार आहे. ते नियोजन असं असणार आहे की प्रत्येक राज्यामध्ये रुग्णसंख्या किती आहे ही पाहून केंद्र सरकारकडून लस ह्या दिले जाणार आहे. त्यामुळं साहजिकच आहे की ज्या राज्यांना लसींची गरज आहे किंवा लसीकरणाची जास्त गरज आहे त्यांना प्राधान्याने लस पुरवठा जो आहे तो केंद्र सरकारच्या पातळीवरती त्या 50% मधून दिला जाणार आहे. ही जी लस दिली जाणार आहे किंवा त्याचा जो साठा दिला जाईल तो प्राधान्याने दुसरा डोस देणाऱ्यांना द्यावा अशा प्रकारच्याही सूचना केंद्र सरकारच्या पातळीवरून देण्यात आल्या आहेत. मात्र कालच्या निर्णयामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्याचा निर्णय झाला असल्यामुळे त्यांच्यासाठी देखील याचा उपयोग जो होणार आहे. सर्वात महत्वाचं या बाबतीत हे निर्णय घेत असताना लक्षात घेतलं पाहिजे नागरिकांनी पण आणि एकंदरीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. कारण की राज्यांना हा लस खरेदी करण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे त्याचा फायदा हा नागरिकांना होणार आहे. खास करून महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर जास्त फायदा होताना दिसेल. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जे लसीकरण दिलेलं आहे त्यातल्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यापैकी कोविशिल्ड ही याचं प्रमाण जे आहे लस देण्याचं हे जास्त आहे आणि ही या कोविशिल्डचं उत्पादन करणारी जी सिरम कंपनी आहे ती पुण्यात आहे. त्यामुळे याचा फायदा महाराष्ट्राला जास्त का होणार आहे तर साहजिक आहे कंपन्यांना बंधनं आहेत की त्यांनी 50%च खुल्या बाजारामध्ये द्यायचं आहे. परंतु खुल्या बाजारात हे देत असताना महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करताना त्याचा फायदा असा होणार आहे की तो वितरणामध्ये लागणारा जो वेळ आहे तो वेळ वाचणार आहे. कारण पुण्याहून किंवा अन्य असलेल्या त्यांच्या ज्या गोडाऊन्स असतील तिथून राज्याच्या वेगळ्या भागामध्ये हे लस पुरवठा करण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ वाचणार आहे आणि त्यामुळं हा जो निर्णय आहे तो नागरिकांच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लसीकरणाचा वेग हा वाढलेला असेल आणि लसीकरण केंद्रांवरती होणारी गर्दी ही कमी असलेली दिसून येईल. श्रोते हो,
देशातल्या अधिकाधिक लोकांनी स्वतःच्या लसीकरणासाठी पुढे यावं आणि स्वतःला कोरोनापासून सुरक्षित करावं. लसीकरण झाल्यानंतरही आरोग्याच्या त्रिसूत्रीचं सर्वांनी पालन करायचं आहे. सरकारच्या निर्बंधांचं पालन करत सहकार्य करायचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन सोनल चव्हाण.